कराड कृष्णा नदीच्या किनारी मासेमारीसाठी गेलेल्या काही नागरिकांना एक अनोखा अनुभव आला. मासे पकडताना टाकलेल्या गळाला चक्क मगरीचे पिल्लू अडकले. सुरुवातीला नेमकं काय अडकलं आहे याचा अंदाज न आल्याने उपस्थितांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र जवळ जाऊन पाहिल्यानंतर गळ मगरीच्या पिल्लाच्या तोंडात अडकल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी धाडस आणि संवेदनशीलता दाखवत मगरीच्या पिल्लाला कोणतीही इजा न होता त्याच्या तोंडातील गळ जाणीवपूर्वक काढून त्या मगरीच्या पिल्लाला सुरक्षित त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांकडून या कृतीचे कौतुक केले जात आहे. त्यांचे अभिनंदन सुद्धा केले. दरम्यान कृष्णा नदी परिसरात यापूर्वी अनेक वेळा मगरीचं दर्शन झालं आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये आणि काही नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते नदी परिसरात मगर आढळल्यास तिच्या जवळ जाण्याचा किंवा तिला पकडण्याचा प्रयत्न करू नये. अशा परिस्थितीत वन्य विभागाला त्वरित माहिती देणे आवश्यक आहे. तसेच नदीकिनारी लहान मुलांना एकटे सोडू नये आणि पाण्याच्या काठावर अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून एका बाजूला नागरिकांच्या धाडसाचे कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला कृष्णा नदी परिसरातील मगरींच्या उपस्थितीबाबत चर्चा रंगू लागली आहे. भावानं कृष्णा नदीवर मासे धरायला आलेलो, रील आणि रॉड घेऊन. तर रॉडची अशी अवस्था झाल्या, अशा अवस्था झाल्या. बाईट कास्टिंगचा रॉड होता आणि डेडली हँडची मोटर होती आणि रॉडला गावलं हे हत्यार. रॉडला काय गावलंय बघा. आणि हे मित्रांनो कृष्णा नदी आहे आपली, तो पूल आहे पुढं. आणि कृष्णा नदीला भावांनो माशाला येताना ह्याची जरा वेळेस काळजी घ्या, कारण हे लहान लहान पिल्ले आहेत म्हणल्यावर त्यांची मोठी पण जनावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे माशाला येताना जरा व्यवस्थित या. हे आमचे कार्यकर्ते. इकडे बघा रे दोघांनी. येशील का परत माशाला पाघऱ्यांनो. तर भावानं या मगरीच्या नादात आपले 2-3 हजार रुपयाचे नुकसान झाले. माशाचा आज हाऊस भागल्या. आणि मासं भावानं सुक्याचं नाहीत. तोंडाची बिडकी अडकल्या, तिची लाईन माझ्या हातातच आहे अजून. आता हिला सोडायचं अवघड आहे पाण्यात. माशाला येताना भावांनो जरा वाईज बघून या, कारण वातावरण चांगलं नाही.